15 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल आणि जर का 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर ओम शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 30-60 सर्कलमध्ये वाढेल. सामना 4 षटकांचा आहे. मॅच इज ऑन. वैष्णव गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल केतनसाठी ऑन साइडला स्क्वेअर मध्ये मिस्टेक झाली. बॉल मागे निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तिकडे वेगाने धावतायत पण त्यांच्या अगदी हातांवरती बॉल लागला. बॉलला अडवलंय सुदैवानं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मिस्टेक झाली. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फार वेगानं बॉल गेला. नंतर मात्र चांगली रनिंग फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आघाडीला आला होता बॅटर केतन आणि शुभम. हे दोन सलामीचे जोडी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज प्रारंभी जोडी. ओपनिंग बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. फ्रंटलाईन बॉलर या टीमचा जो मॅन्डेटरी पॉवर प्लस षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवतोय तो वैष्णवला तुम्ही पाहतात. मॅच इज ऑन. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ओ वेगवान प्रचंड गती. लाऊड अपील बिग अपील. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये तिकडे पंच सांगतायत. अल्ट्राएज नाही आपल्याकडे. स्निकोमीटर पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू आणण्याचा. मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स तेच स्निकोमीटर असेल तर आपल्याला अल्ट्राएज समजेल. कारण कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू इथे कोणत्याही टीमला दिला जाणार नाही. या गोष्टीची आपण नोंद घ्या. जरूर मोठी अपील केली होती. लाऊड अपील होती. बॅटशी कॉन्टॅक्ट झाला होता की नाही प्रश्न विचारला पंचांना. बॅटर देखील सांगतात की शूज वरती बॉल लागतोय. केतन पुन्हा एकदा स्टॅकिंग इन वरती. उजवा हाताचा फलंदाज. समोर ड्राइव्ह केलाय स्ट्रेट टू द फिल्डर. कॅच कंप्लीट. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळतं. समोर मिड ऑफ मध्ये हा झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला पहिला. केतन बॅक टू द आउट. येस. नुकतंच 25 तारखेला मोठ्या थाटामाटाने कारले डोंगरावरती एकविराईचा पालखी सोहळा अत्यंत थाटामाटात पार पाडलेला तुम्हाला पाहायला मिळाला. आणि अगदी आगरी कोळी कराड एक समाजाची कुलस्वामिनी म्हणून आई एकविरा मातेचं पूजन तिथे केलं गेलं आणि पालखी सोहळा मोठी मिरवणूक संपूर्ण कारले डोंगरावरती आपण अनुभवलेत. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे पहिल्या विकेटचं पतन झालं. नुकतंच समोर सरळ बॅटर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. जो हलकासा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा हिट खेळण्याचा प्रयत्न रायटी बॅटर केतनने केला होता आणि समोर मिड ऑफच्या हातामध्ये बॉल दिला त्याने. भावेश आला नवीन बॅटर. पॉपिंग रिशा भरपूर आत गेला. डीप मध्ये जात असताना आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. 30-60 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न सफल राहिला. सिंगल धावफलक पुढे 3 वरती. 4 ओव्हरचा हा सामना आपण पाहत आहोत. दोन्हीही विजेत्या संघांमध्ये ही लढत. एका बाजूला आपण पाहत आहोत जय भवानी सोन्याची वाणी आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सामन्यातील विजेते श्री समर्थ कृपा कुरवाडे संघाला आपण पाहत आहोत. लाईट्स देखील ऑन होतात. फ्लड लाईट अंडर दी फ्लड लाईट मानव निर्मित प्रकाश झोतातील क्रिकेट आता आपण अनुभवणार आहोत. ओव्हर द विकेट ऑन साइडला इन टू द क्राउड स्विंग केलंय. बॉल पाठवलाय. षटका ठोकलाय. बॉलची मागणी केली जाते. बॉल दिला तिकडे बघा बॅटरीच्या हातात आहे कदाचित. अंडर दी फ्लड अगदी आपण पाहिलं तर मानव निर्मित प्रकाश होता ते क्रिकेट आता इथे आपण अनुभवणार आहोत. आणि डे अँड नाईट क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. गोरेगाव चॅम्पियन्स लीग आणि ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग
या दोन वेगळ्या पारितोषिक असलेल्या एकत्रितरित्या एका क्रीडांगणावरती पाहिल्या जाणाऱ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट कोणत्याही प्रकारची तुम्हाला उणीव भासणार नाही या दर्जाचं आयोजन आणि नीटनेटकं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. फार सुंदर क्रिकेट टुर्नामेंट प्रेक्षकांसाठी देखील स्पेशल स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतात. खेळाडूंसाठी देखील दोन स्पेशल खेळाडू कक्ष तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील. मुख्तार भाई वेळास्कर स्टँड तुम्हाला अगदी समोर पाहायला मिळतोय OGPLच्या माध्यमातून. मुख्तार भाईचं विशेष सहकार्य या टुर्नामेंटसाठी. फटका चांगला आहे पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलंय. आउटफील्ड मध्ये प्रोटेक्शन नाहीये. पहिला टप्पा घेत असताना बॉल निघालाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. येस. पहिल्या ओव्हरचा थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13ला 1 चांगलं धावफलक आहे. दोलायमान अवस्थेमध्ये धावफलक श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोरेगावच्या मातीमध्ये उठणारा प्रत्येक चेंडू आणि आकाशात झोपवणारा प्रत्येक षटकार हे सगळं फक्त खेळ नाही तर भारत शेठ गोरेगावकर यांच्या स्वप्नाचं जिवंत रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी खरं तर भारत शेठ गोरेगावकर यांच्या दूरदृष्टीमुळे OGPL सारखी स्पर्धा आज उभी राहिली, जिथे गावातील लपलेले प्रत्येक टॅलेंट मैदानावरती चमकताना तुम्हाला पाहायला मिळेल. तरुणांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आणि क्रिकेटरची खरी जादू गावागावामध्ये पोहोचली. भारत शेठ यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलंय. धावसंख्या असतील 14. चला 14. 14 धाव धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस ऑन साईडला स्विंग केलाय. फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पार. मिड विकेटच्या बाहेर षटकार. ट्वेंटी 23 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक 23 वरती आलाय. यावेळेस बॉल देखील पुन्हा एकदा पाठवलाय हवाई यात्रेवरती. जाइए और उठा कर लाइए. पुन्हा एकदा मिड विकेटला टार्गेट केलंय. जणू काही आता शुभमनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. बिग शॉट. सिक्सर. एकोणतीस धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अफलातून अफलातून फलंदाजी सध्या रोहनच्या विरोधामध्ये बॅटर शुभमची आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्या ओव्हर नंतर कुठेतरी दोलायमान अवस्थेमध्ये असलेला सामना आपल्या बाजूने खेचून आणायचा आहे. यासाठी शर्थीचे प्रयत्न
शुभमचे सुरू झालेत. चांगला बॉल पुन्हा एकदा आणि तदनंतर मात्र लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव तुम्हाला पाहायला मिळते. माणगावचा हक्काचा आवाज याच मातीत घडलेला एक दर्जेदार समालोचक संजय शिंदे सरांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे संजय सर आपलं देखील. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा देखील आवाज दुमदुमणार आहे. माणगावची मुलूक मैदानी तोफ. आज 3 तालुक्यातील 3 समालोचक तुम्हाला पाहायला मिळतात. रोहा तालुक्यातील आमचे किशोरजी घोगरे, तदनंतर माणगाव तालुक्याचा हक्काचा आवाज याच मातीत घडलेला एक दर्जेदार समालोचक संजयजी शिंदे सर आणि तदनंतर मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण स्वागत करतोय. आणि इथे बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे फिल्डर होते, त्यांना बीट करून त्यांना चकमा देऊन चेंडू निघालाय चौकार. परशुराम आला आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. इट्स अ पॉवर पॅक. ताकद झोकून दिली. मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलंय. परशुरामच्या विरोधामध्ये बॅटर सलामीला आलेला शुभम आणि त्याच्या बॅटमधून हा येतोय सिक्सर. शुभमच्या बॅटमधनं दर्जेदार फटके आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर दिले प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी और अब हमारी. सांगितले गोलंदाज परशुरामनं. षटकाराचं उत्तर विकेटचं बटन. शुभम बॅक टू दी पॅव्हिलियन. चाळीस धावा झाल्या धावफलकावरती. 40 रन्स ऑन दी बोर्ड. सध्या 17च्या हून अधिक धावगतीने धावा धावपटिलावरती तुम्हाला पाहायला मिळतील. विनर विनर मध्ये ही लढत 4 षटकांचा हा सामना आपण पाहत आहोत. आणि इथून मात्र जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं परभणी असणार आहे. कारण प्रत्येक मॅच इथे इम्पॉर्टंट आहे. जरी लीग स्टेज मॅचेस असल्या, बिग बॅश फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मॅचेस पाहायला मिळते. TDPL फॉर्मॅटमध्ये मॅचेस आहेत. बेधुंद करणारा फटका स्विंग केलाय. हवाई यात्रा पुन्हा एकदा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला टार्गेट केलंय प्रत्येक फलंदाजानं. यापूर्वी शुभम आणि आता मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या बॉलला बाहेर पाठवलंय साहिलनं. सिक्सर. श्री समर्थ कृपा कुरवडे संघाच्या धाबा संख्येमध्ये प्रचंड भर झालेली तुम्हाला पाहायला मिळते. 2.3 षटकांच्या अखेरीस तब्बल धावफलक 46 वरती. 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या व नंतर आपण पाहिलं तर
येस, येस, थँक्यू. पुढे येत असताना स्टेप आउट केलं होतं बाठेरने. 2 षटकार येऊन देखील फक्त 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या. जिथे एक महत्त्वपूर्ण विकेट शुभमची देखील मिळाली. फलंदाज शुभमला ज्याने माघारी परतवलं. परशुरामचं कौतुक आहे. 1 विकेट त्याने मिळवली. 13 धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 ला 2 धावफलक. बॅटिंग करत असताना श्री समर्थ कृपा कुरवाडे या संघाचा आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅच लुझर मध्ये असणार आहे. सो रिक्वेस्ट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील तयारीत राहा. कारण या स्पर्धेची खरं तर ही ओळख आहे की आपण कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंप्लीट करतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे विनंती करतोय आई सोमजाई कन्स्ट्रक्शन टीम कॅप्टन आपण चला आणि प्रिन्स 11 नवगर कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती. आकाश आणि त्याच्या विरोधामध्ये रोशन. ही नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल लुझर TDPL फॉर्मॅट. ओव्हर द विकेट कुटप्पाचा बॉल हुक केलाय आणि 4 धावा आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी बुक केल्यात. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे OGPL ब्रँडेड चौकार. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. कुटप्पाचा बॉल होता, तदनंतर तो बॉल थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. रायगडची खरं तर ओळख आहे क्रिकेटची परंपरा आधीपासून रायगड जिल्ह्याने जपली आणि अनेक खेळाडूंनी जिल्ह्याचं नाव उंचीवरती नेलंय. पण त्यातलीच एक स्पर्धा म्हणजे OGPL. आज या OGPL स्पर्धेनं गोरेगाव या खरं तर गावाला, तदनंतर माणगाव तालुक्याला आणि या रायगड जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ओम फाउंडेशन सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संघटना, जिने आज मनामध्ये स्वप्न पाहिलं. भारत शेट यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची महास्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा आपण अनुभवत आहोत. धावसंख्या 52, 52. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये 52 वरती पोहोचलाय. आडवा बॅटनं कडवा प्रहार. मिड विकेट मध्ये ओमसाई ग्राफिक्स स्टँड मध्ये बॉलला पाठवलंय इन टू द ग्राउंड. विट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. येस, येस, ढगाला कळ लागली अक्षरशः या फटक्याने, कारण उंच आकाशात पाठवतोय प्रत्येक बॉलला. षटकार आला. धावसंख्या तब्बल 58 आकड्यावरती. OGPL सारख्या स्पर्धेमुळे खरं तर नवीन जोश आणि नवीन दिशा या तरुणाईला क्रिकेटला मिळत आहे. ड्राईव्ह केलाय, व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा पुस्तकी फटका आहे. इट्स अ क्लासिकल चौकार. येस, काय दर्जेदार आणि क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 62 वरती. रायगड जिल्ह्याने जपलेली क्रिकेटची परंपरा आज खरं तर वाढली आहे भरपूर. OGPL या स्पर्धेमुळे रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटच्या परंपरेला नवा जोश आणि नवीन दिशा मिळाली. ही स्पर्धा फक्त ट्रॉफी जिंकण्यासाठी नाही, ही आहे खऱ्या अर्थानं गावाच्या सन्मानासाठी, मैत्रीसाठी, जिद्दीसाठी, अभिमानासाठी आणि प्रत्येक खेळाडूच्या स्वप्नांना नवीन पंख देण्यासाठी OGPL ची स्पर्धा आपण प्रत्येकी वर्षी अनुभवतो. गतवर्षी मिळालेलं प्रचंड यश या स्पर्धेला आणि आज पुन्हा एकदा नव्यानं क्रिकेटचा दैदिप्यमान थरार आपण अनुभवत आहोत. धावफलक आले 63 या आकड्यावरती. 63 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. थोडा टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्करचा विकल्प वापरला होता आणि डॉट बॉलची समाप्ती म्हणजे षटक क्रमांक 14 ते झाले पूर्ण. शेवटच्या बॉलवरती कोणती धाव आली नाही आणि पहिला खरं तर डावाचा खेळ ते संपन्न झालाय. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आमचे स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात. 16च्या सरासरीनं आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी गरज असेल ती 64 धावांची. 16ची सरासरी धावगती प्रति षटकामागे तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे आणि ती मेंटेन करत असताना येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी 64 धावांची गरज असेल. 64 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 24 डिलिव्हरीज. चला, दोन्ही लुझर पराभूत झालेले दोन्ही संघ चला आपण ओम आई सोमजाई कन्स्ट्रक्शन आणि प्रिन्स 11 नवगर या दोन्हीही कॅप्टनला विनंती असेल की आपण चला त्वरित
कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत. गोरेगावच्या माती जेव्हा OGPL रंगते तेव्हा फक्त क्रिकेट होत नाही तर तो इतिहास घडतो आणि आजपासून खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढील 2 दिवस देखील इतिहास घडवणारी स्पर्धा अनेक साऱ्या मोठमोठ्या उलटफेर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर चला इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करत आहोत. लक्षात ठेवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित इथे तातडीनं उपस्थित राहायचं ही विनंती आहे. आदरणीय सुभाषजी बामनोरकर यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉसची प्रक्रिया करणार आहोत. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात एकमेकांच्या समोर इथे पुढच्या लढतीमध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. चला लवकर प्लीज. दोन्ही कॅप्टन इथे आपल्या सोबत उपस्थित राहिलेले आहेत आणि टॉसची प्रक्रिया इथे दरम्यान आपण कंप्लीट करणार आहोत. पहिल्या विजयाच्या शोधात हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आता या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. OGPL आणि दुसऱ्या बाजूला मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स. कॉल प्रिन्स 11 नवगड टीमचे कॅप्टन करतात. मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स कॉल आणि मॅजिक मोमेंट स्पोर्ट्सचं चाललेलं आहे. थँक्यू. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती स्थान बनवू शकता. टॉस जिंकला फर्स्ट ऑफ ऑल 4 षटकांचा सामना आहे. डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्या त्या आता बाजूला सारत असताना पुन्हा या मॅच मध्ये काय नवीन स्ट्रॅटेजी, काय नवीन प्लॅन आणि कशा प्रकारे खेळ असेल? नवीन बोलायला गेलं तर एक बॉलर आम्ही चेंज करणार आहोत आणि एकाला चान्स देणार आहोत. किती उत्सुकता असते या स्पर्धेची? OGPL म्हटलं तर आपल्या परिसरातील सगळे खेळाडू भरपूर एक्सायटेड असतात. तुमची काय एक्साइटमेंट होती या स्पर्धेबद्दल आणि जेव्हा स्पर्धेचा फॉर्म आला तदनंतर काय प्रतिक्रिया होती आणि आता जेव्हा मैदानामध्ये उतरलात आता काय प्रतिक्रिया आहे? OGPL बोलायला गेलं तर वर्षाची एंड करणारी लीग आणि या क्षेत्रामध्ये ही सर्वात मोठी लीग होणारी म्हणजे OGPL आणि आम्ही नक्कीच खूप उत्सुक असतो या प्रीमियर लीगसाठी, कारण की डे नाईट खेळायला खूप मजा येते आणि आयोजन पण मस्त असतो. या मॅच मध्ये जरूर जिंकण्याचा प्रयत्न असणार. नक्कीच. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस महत्वाचा होता, टॉस गमावलाय. अंडर दी फ्लड आता सकाळी म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये एक मॅच कंप्लीट झाली जे विनिंग सेशनला तिथे फ्लड लाईट नव्हते. आता अंडर दी फ्लड खेळायचं आहे. पहिले बॅटिंग करायचे 4 ओव्हरमध्ये. किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? कमीत कमी 4 ओव्हरला आम्ही 60 रन मारण्याचा प्रयत्न करू. टीम मध्ये काही चेंजेस की सेम स्लॉट सोबत मैदानामध्ये उतरणार आहात? 2 प्लेयर चेंजेस करू, दोघांना चान्स देऊया. बॉलिंग अटॅक समोरच्या टीमचा तुम्ही पाहिला असेल या पूर्वीच्या मॅच मध्ये. सो आता इथून काय स्ट्रॅटेजी आहे या मॅच मध्ये? तुम्हाला देखील करोया मरोची लढाई आहे. मगाशी थोडी आमची फिल्डिंग लूज झाली, स्कोअर सुद्धा कमी झाला कारण की वाऱ्याचा प्रवाह जास्त होतं. आता तुमची काय एक्साइटमेंट होती या स्पर्धेसाठी? किती उत्सुकता होती या स्पर्धेची? उत्सुकता अशी होती की गेल्या वर्षी आम्ही सेकंड प्राइज मारलं होतं, यावर्षी प्रयत्न करू फायनलपर्यंत जायचं. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील. टॉस बॉक्स मधून माहिती आहे प्रिन्स 11 नवगड संघाने जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. विद्यमान सामन्याकडे जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा. तर या तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. माणगाव तालुक्याचे हक्काचे समालोचक, याच परिसरात एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक पुन्हा एकदा आपल्याला जोडले जातील. संजयजी शिंदे सरांकडे आपण वळणार आहोत जशी होईल मॅचचा सुरुवात. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. यापूर्वी आपण आवाज ऐकत होता ते म्हणजे प्रथमेशजी ठाकूर यांचा. सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक मानाची, एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय भारतजी गोरेगावकर साहेबांची स्पर्धा ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये प्रथमतः सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आलेले आमचे सगळेच खेळाडू, सगळेच आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आणि प्रतिष्ठित मान्यवर सर्वांचं OGPL या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. आजच्या या स्पर्धेचा आपण पाहतोय पहिला दिवस. डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच नंबर 3 तुम्हा सर्वांच्या भेटीला आली. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिल्या धाबा बनला गेल्या, त्या म्हणजे बॅटिंग करत असताना 63 धाबा बनवल्या गेल्यात. 64चा पाठलाग करत असताना महत्वाचा बॅटर
टीमचा कॅप्टन सरसेनापती परशुराम अंधेरीला पाठवलंय. निकेशने मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलमध्ये इथून पुढे आपण पाहतोय गोल्डन विकेट येताना पान मिळेल. न्यू बॅटर दाखल होताना पान मिळतील. भांदरी गावाला बिलॉंग करणारे रोहन धसाडे. P1च्या षटकामध्ये 64चा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. रोहन न्यू बॅटर षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेला प्रचंड वेग होता. प्रचंड वेगवान बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला आणि जोपर्यंत बॅटरला समजेल तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाने इथून पुढे आपण पाहतोय सुरुवात केली आहे. निकेश पुणे गावाला बिलॉंग करणार आहे. डावकुऱ्या तसा वेगवान जलद गतीचा गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अद्यापर्यंत टीमचं अकाउंट सुद्धा ओपन झालं नाहीये आणि महत्वाची विकेट सुद्धा गेली आहे. फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम पाठीमागच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे चांगल्या पद्धतीने राहिलाय. यदा कदाचित बॉल निसटला असता तर मग इथून पुढे थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ झाला असता, परंतु तसं नाही घडलंय. बॉलला अडवलं गेलंय आणि त्यानंतरला इथून पुढे आपण पाहतोय आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्यात. टीमचं अकाउंट ओपन झालंय 1 या धाबेने. 1-1 सध्याची परिस्थिती. 64चा पाठलाग करायचा आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला सुरुवातीपासून करावी लागेल, परंतु सध्याच्या घडीला अद्यापर्यंत निकेशचा बोलवाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय OGPLच्या या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतं. त्यावेळेला बॉल निघालाय आउटफील्ड टू फास्ट. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या इनिंग मधील आपण पाहतोय हा पहिला OGPL चौकार. तुम्हाला करावी लागेल ज्या वेळेला तुम्ही 4 षटकांच्या लढतीमध्ये एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असता आणि दोनच खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा तुम्हाला इथून पुढे उचलावा लागेल. लॉंग ऑन आणि त्याच वेळेला डीप मिड विकेटला. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटरला थांबवलंय किंबहुना फसवलंय बॅटरला. थोडासा वेग कमी केला निकेशने आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 5-1 सध्याची परिस्थिती. अद्यापर्यंत बॅटिंग करत असताना जय बाबा आणि सोनाची वाडी टीमची परिस्थिती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेला कुलातला बॉल समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अलॉंग द कार्पेट साहिल तिथे आहेत, फिल्डिंग चांगली करतील आणि त्यानंतरला आपण पाहतोय आणखीन एक सिंगल डबलने अद्यापर्यंत टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक मानाची स्पर्धा OGPL म्हणजे एकंदरीत या संपूर्ण जिल्हा परिषद गटामधील जे सगळेच ग्रामीण गटामधील खेळाडू आहेत आवर्जून या स्पर्धेची वाट बघत होते आणि ती स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय भव्य स्वरूपामध्ये भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा गेल्या वर्षी आपण पाहतोय आयोजित केले गेले होते. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पावसाचा ओघ आपण पाहिला, वादळवाळा आणि त्यानंतरला आपण पाहतोय ती स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि आता पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये नवीन उत्साहामध्ये भारतजी गोरेगावकर असतील, त्याच वेळेला चंद्रकांतजी गोरेगावकर असतील, ओम गोरेगावकर असेल आणि त्यांची संपूर्ण एकंदरीत टीम त्यांनी घेतलेली ही मेहनत, ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा भव्य स्वरूपामध्ये भेटीला येताना पाहायला मिळते. या वेळेला केतन आल्यात, केतनला आसमान दाखवलंय, परंतु साहिल आहेत एखादा भिंतीप्रमाणे सेफ हँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं साहिल करकरने कॅच पकडली गेली आहे. केतनच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. 6 या आकड्यावरती धक्का क्रमांक 2. केतन आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल तर झाले. मूर गावाला बिलॉंग करणारे गोलंदाज, मूर एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर केतन फक्त
गोलंदाजी करायचे, परंतु आता एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी सोबत आपण पाहतोय फलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात आणि आता हातामध्ये बॉल आहे, विकेट मिळवले. या वेळेला आपण पाहतोय युमिसा विल डेफिनेटली हिट वेस्टर्नचा वेध घेणारा बॉल आणि इथून पुढे आदित्यला शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर पाठवलंय. विकेटचं पतन. कसं प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत आणि भारतजी गोरेगावकर म्हटलं की त्यांचं संपूर्ण मित्र परिवार त्यांचे सगळेच मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आवर्जून दिग्गज मान्यवर आवर्जून आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवताना पाहायला मिळतील. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. अनिलजी गवसकर साहेब, संजयजी गावडे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश कन्स्ट्रक्शनचे सर्वा सन्माननीय अनिलजी गवसकर साहेब, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. साहेब आपलं OGPLच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक सहर्ष स्वागत, संपूर्ण गोरेगावकर परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट. धाबेत मैदानाच्या आतमध्ये धावा अद्यापर्यंत नाही बनत आहेत. फक्त आणि फक्त 8 आकड्यावरती टीमची धाबा संख्या. आखू डब्याचा बॉल स्वतः गोल फिरलेत, बॅट स्विंग केली आहे, पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मस्ट निडेड 4 चौकार. थँक्यू. रोहित सोनवटकर यांच्या बॅटमधून तो चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. 12 या आकड्यावरती टीमची धावा संख्या अद्यापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा ते स्ट्रोक सिलेक्शन करायचं होतं, परंतु यावेळेला संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतरला आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल. केतनवरती आक्रमण करणं तेवढंच सोपं नाही आहे. ज्या वेळेला आपण पाहतोय फॉलो थ्रू चांगला आहे आणि बॅटरला रीड करून तो गोलंदाजी करत असतो सातत्याने आणि त्याचा फायदा केतनला सातत्याने मिळतो. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा पाठीमागचं क्षेत्र निवडलंय. टायमिंग प्रॉपर एवढं नाही आहे. खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. सिंगल तरी किती गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला होता, परंतु बॅटर अगदी आपण पाहतोय रोहित एकटेच निघाले होते. रोहनने थांबवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे एका धाबेवरती थांबावं लागेल. बघता बघता इथून पुढे षटक क्रमांक 2चा खेळ संपेल. टीमची धाबा संख्या धाबावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 4 ओव्हरमध्ये इथून पुढे 64चा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती टीमची धाबा संख्या. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 51 धाबा संख्येची गरज मॅचला असेल. फ्लड लाईट्स मध्ये एवढा धाबा बनवणं सोपं नाहीये, परंतु कठीण काम जर तुम्ही केलात तर तुमच्या नावाची चर्चा या संपूर्ण विभागामध्ये होईल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. डीप मध्ये खेळाडू टायमिंग प्रॉपर होत नाहीयेत. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळते. 11 मध्ये 50ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. मॅच नंबर 3 विनर वर्सेस विनर ही लढाई आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या गडीला. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगानं इथून पुढे बॅटरला बीट केलंय. त्यानंतरला इथून पुढे खराबपैकी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल तरी किती गेली. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धाबा या आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला या धाबा येताना पाहायला मिळत आहेत. OGPL ची ही स्पर्धा चर्चा रंगले संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये. स्पर्धेचं आयोजन भव्य स्वरूपामध्ये. पोलातला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट. तिथेच बॉल थांबेल. जास्तीचा धावा मिळत नाहीयेत. स्ट्रगल करतात या इनिंग मध्ये सगळेच बॅटर. पहिली मॅच चांगल्या पद्धतीने खेळले गेले. त्यानंतरला इथून पुढे आपण पाहतोय थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत.
टायमिंग होत नाहीयेत. जोरकस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटरच्या माध्यमातून. 9 मध्ये 47ची गरज. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बंबावतोय. नाही मोठा फटका आलाय. साहिल पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. OGPL ही स्पर्धा खूप दिवसापासून सगळेच खेळाडू आवर्जून वाट बघत होते. किंबहुना सगळे संघ मालक असतील, प्रेक्षक वर्ग असतील. तो टप्पा पडलाय. थोडासा राईस आपल्याला बॉल होताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. जय बाबानी सोनाची वाडी एकमेव लेडी ओनर या मानगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतदाई शिरनामे त्यांच्या मालकीचा संघ. समोर जर पाहायला गेलं तर अजयजी भोनकर यांच्या मालकीचा संघ. तो चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु या वेळेला फटका समोरच्या दिशेने सजवलाय. बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप वेळानंतर आलाय हा चौकार. बावीस धाबा आपल्याला धाबलोकवरती पाहायला मिळतात. येणारे 6 बॉल सगळे बाकी असेल. 6 मध्ये 42 धाबा संख्येची गरज मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजी करणारा संघ बंबातोशी समर्थ कृपा गुरवडे. अजय बोनकर हे असे संघ मालक आहेत ज्यांच्या नावावरती ऍज अ संघ मालक म्हणून विजेता सोन्याची चैन, तीही 5 ग्रामची, फार मोठी गोष्ट आहे सध्याच्या घडीला. या वेळेला हवेमध्ये बॉल इथून पुढे बंबावतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकी नाही करणार. आणखीन एक विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना जय भवानी सोनाची वाडी टीमला विकेटचा पतन. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. 5 मध्ये 42 ची गरज आहे. मॅच नंबर 3 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेची. पुढचा बॉल या वेळेला बंबावतोय. अंपायर्स आमच्याकडे वळतील. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. अंपायर्स देखील बंबावतोय. जेपी पॅनलचे हे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ब्युटिफुल टी शर्ट आपण पाहतोय. ओ या वेळेला फटका सजवलाय. अप्रतिम दर्जाचा फटका आहे. टायमिंग प्रॉपर आहे. हवा इज वरती. मॅच खूप दूरवरती आहे, परंतु स्वतःला प्रभावित केलंय मैदानाच्या आतमध्ये वैष्णवच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच डीजे. कपिलवाला गावाला बिलॉंग करणारे वैष्णव बागवे पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. उशिरा आलेत, परंतु हरकत नाहीयेत. इथून पुढे अजून तुम्हाला एक संधी मिळणार आहे. 4 बॉल सगळे इथून पुढे बाकी असेल जिंकण्यासाठी. 35 ची गरज. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. भावेश येत आहेत. सेफ हँड. पुन्हा एकदा कॅच टेकन सक्सेसफुली. अर्धा संघ जय भवानी सोनाची वाडीचा बंब पाहतोय. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 5वा धक्का बाद. आणखीन एक विकेट आपल्याला अमोलच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण का बेस्ट बॅटर असेल, बेस्ट बॉलर असेल, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल, सगळ्यांसाठी मोठमोठे पारितोषिक तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे विकेटचे फार इम्पॉर्टंट असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्याला आक्रमण केलंय, परंतु साहिल सोडणार नाहीयेत. साहिलच्या माध्यमातून अजून एक
कॅच पकडली गेली आहे. आणखीन एक फलंदाज योगेश मैदानाच्या बाहेर जाताना पार मिळेल. आणखीन एक विकेट. नवीन फलंदाज सर दाखल झाले आहेत, परंतु जास्तीचं काही या मॅच मध्ये इथून पुढे आपण पाहतोय राहिलं नाहीये. फुलटॉस बॉल तर होता, परंतु इथून पुढे आपण पाहतोय नेमकं घडले तरी काय ते सुद्धा बघावं लागेल. औपचारिकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बंबावतोय. आक्रमण केलंय. खेळाडू आहेत. कॅच तर पकडली गेली आहे, परंतु अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत आणि तिसरा पंचांची मागणी इथून पुढे केली जाते. टीव्ही अंपायर कडे आपण पाहतोय. हा डिसिजन इथून पुढे सोपवणार आहोत. मॅजिक मुवमेंट स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीची देखील आपण मदत घेणार आहोत. डिसिजन पेंडिंग. गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली. पर्व पहिला यशस्वी पार पडल्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. 16 संघ UGPLच्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, परंतु गोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी एक आगळी वेगळी संकल्पना आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पार मिळतोय. वेस्ट साईडच्या वरती हा बॉल होता, ते अंपायरने दर्शवलं आणि इथून पुढे आपण पाहतोय नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पार मिळेल. हिटचा बॉल होता, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पार मिळेल आणि अशा पद्धतीने आपल्याला श्री समर्थ कृपा कुरवडे संघ लगातारचे 2 मॅच आपल्याला विजयी होताना पार मिळतात. अभिनंदन अजयजी भोनकर साहेब, अभिनंदन बाबूजी वाडबल साहेब यांच्या मालकीचा संघ लगातारचे 2 मॅचेस आपल्याला विजयी होताना पार मिळत आहेत. मॅच समरी आपण पाहू शकता स्क्रीनवरती. श्री समर्थ कृपा टीमचं बॅटिंग करत असताना शुभम भोसलेकर 8 चेंडू त्याने फेस केले. 31 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पार मिळाला. टीमचा कर्णधार भावेश त्याच्या बॅटमधून देखील 17 धावा आल्यात. साहिलने देखील चांगला टच दिला. या इथे स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय गावडे साहेब, पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार मी OGPL चे सदस्य आदिनाथ गोविलकर यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय गावडे साहेब. हॅलो 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 त्यानंतर मी विनंती करतो नितेशजी तलवटकर